हॅलो स्टुडंट, आज आपण पाहणार आहोत परफेक्ट फ्युचर टेन्स, पूर्ण भविष्यकाळ. एखादी क्रिया पूर्ण झालेली पण भविष्यकाळात जर असेल तर अशा वेळेस आपल्याला ती दाखवण्यासाठी परफेक्ट फ्युचर टेन्सचा वापर करावा लागतो. त्यासाठी फॉर्म्युला आहे सब्जेक्ट, त्यानंतर आपल्याला हेल्पिंग वर्ब घ्यायचा आहे विल हॅव ऑर शॉल हॅव, त्यानंतर असते मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप आणि नंतर ऑब्जेक्ट ऑर कॉम्प्लिमेंट. याचा मराठी अर्थ काढायचा असेल आपल्याला तर क्रियापदाचा जे अर्थ असेल त्याला लावायचं आपल्याला ला, ली, ले, लो आणि फ्युचर टेन्स असल्यामुळे इथं प्रत्यय लावायचा ईल, एल, नार. फॉर एक्झाम्पल, श्याम विल हॅव फिनिश्ड हिज वर्क. श्यामने त्याचे काम संपवलेले असेल. आय शॉल हॅव डन धिस. मी हे केलेलं असेल. दे विल हॅव गॉन टू अमेरिका. ते अमेरिकेला गेलेले असेल. अशा प्रकारे आपणास याचे अर्थ काढायचे आहेत.